धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करीत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो स्वतःच्या नावाने खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये, तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये. तसेच मुस्लिम धर्मियांनी सांप्रतच्या तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवाजीस ओळखू नये. शिवाजीचा इतिहास पाहावा आणि शिवाजीचा मुस्लिम धर्मासंबंधीचा दृष्टिकोन समजावून घ्यावा आणि मग काय ते ठरवावे. शिवाजी स्वतः हिंदू होता व धर्मश्रद्ध होता, परंतु राजा म्हणून त्याने स्वतःच्या राज्यात प्रजेच्या धर्मावरून भेद केला नाही. वागणूक आणि मुसलमानांना दुसरी वागणूक असे कधी केलं नाही. मुसलमानांना ते वेगळ्या धर्माचे म्हणून पक्षपातीपणाने वागवले नाही. ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तसेच ती मुसलमानांनी सुद्धा लक्षात घ्यावी. मुसलमान धर्मात अकबरासारखे परधर्म सहिष्णू राजे होऊन गेले, तसेच औरंगजेबासारखे हिंदूंवर जिझिया कर लावून प्रसंगी एकांगी पक्षपात करणारेही होऊन गेले. औरंगजेबाने धर्मांध मुल्ला मौलवींच्या सांगण्यावरून जिझिया कर बसविला. त्या कराविरुद्ध उठाव झाला. त्या सुमारास शिवाजी महाराजांनी औरंगजेबास फारसी भाषेत एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रातील मजकुरावरून स्वधर्माकडे व परधर्माकडे कसे पाहावे या संबंधीचा शिवाजीचा दृष्टिकोन अगदी खुलासेवार स्पष्ट होतो. आपल्या पत्रात शिवाजी लिहितो की औरंगजेबाने गरीब व निराधार प्रजेकडून जिझिया कर वसूल करण्याचे जे धोरण स्वीकारले आहे ते मुघल राजसत्तेच्या मूळ सिद्धांताविरुद्ध आहे. औरंगजेबाचे पंजे अकबर बादशाह यांनी 52 वर्ष राज्य केले. त्या काळात सर्वांना न्यायाने वागवले, त्यामुळे त्यांना जनतेने जगद्गुरू अशी पदवी दिली. त्याचे धोरण पुढे जहांगीर व शहाजहान या बादशाहांनी चालवले. त्यांच्या या धोरणामुळे त्यांची जगभर प्रसिद्धी झाली. हे बादशाह सहज जिझिया कर वसूल करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांना दिगंत कीर्ती व पैसा मिळाला. त्यांचे राज्य वाढत राहिले. पण औरंगजेबाच्या राज्यात मात्र हिंदू व मुसलमान शिपाई दुःखी आहेत. धान्याचे भाव वाढले आहेत. अशात गरीब ब्राह्मण, जोगी, बैरागी, जैन, साधू व संन्यासी यांच्याकडून जिझिया कर घेणे फारशी पुरुषार्थाची बाब नाही. त्यामुळे खरे पाहिले असता मुघल वंशाचीच शान जाणार आहे. शिवाजी पुढे लिहितो की कुराण धर्मग्रंथ ही प्रत्येक ईश्वराची वाणी आहे. ते आसमानी किताब आहे. यात ईश्वरास जगाचा ईश्वर म्हटले आहे, मुसलमानांचा ईश्वर असे म्हटलेले नाही. कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वरापाशी एक रंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती भगवंताची स्तुतीच होय, आणि हिंदू लोकही देवळात घंटा वाजून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जाती धर्मावर जुलूम करणे भगवंताशी वैरत्व करण्यासारखे आहे. कारण शस्त्र व न्याय या दोन्ही दृष्टीने विचार केला तरी जिझिया पट्टी ही गैर आहे. म्हणून शिवाजीने औरंगजेबास असे लिहिले आहे की ज्याने विवेकास फाटा देऊ नये. यापूर्वी गुजरातच्या सुलतानाने असाच विवेकास फाटा दिला होता, पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. त्याचप्रमाणे बादशाचे देखील होईल. कारण कोणताही ज्वालाग्रही पदार्थ अग्नीच्या सानिध्यात नष्टच होतो. त्याचप्रमाणे कोणतेही राज्य प्रजेच्या असंतोषात भस्म होते. मनुष्यास विनाकारण उपद्रव केला असता निर्माण होणारा ग्रहाग्नी या राळापेक्षाही जलद दौलत भस्म करू शकतो. म्हणून बादशहाने आपापले स्वधर्म सर्व जातीबद्दल मनात विकल्प ठेवून कोणत्याही प्रकारचा जुलूम करू नये. कारण राज्यातील प्रजा चिटकणे आहे, गरीब आहे, परंतु हिंदू लोकांना दुःख दिले असता त्याचे ग्रहाग्नीत संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल. शिवाजीने भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे येथे प्रतिपादन केले आहे. भारतातील लोकांना अकबर आणि इतर बादशहाने धर्माच्या कारणामुळे छळले नाही. त्यांचा उदार धार्मिक धोरणामुळे अकबर बादशाह जगद्गुरू म्हणून संबोधून आले, परंतु गरीब आणि निरपराध लोकांवर कर लावून औरंगजेब इस्लाम धर्माविरोधी काम करत आहे. कारण कुराण ही ईश्वराची वाणी आहे आणि ईश्वराच्या लेखी हिंदू व मुसलमान वेगळे नाहीत. प्रजेला जर राजाने त्रास दिला तर राजा कितीही बलवान असला तरी त्याचा पाडाव झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजीचा काळ लक्षात घेता शिवाजीचे हे धोरण आणि त्याचे विचार अनन्यसाधारण असेच आहेत. कारण धर्माचा लोकजीवनावर मोठा परिणाम होता, पण आपल्या धर्मा इतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे. आणि उपासना
पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा उद्देश एकच आहे. हे महत्त्वाचे तत्व शिवाजीने मांडले. अकबर, दारा शिकोह, इब्राहिम आदिलशाह यांचे विचारही त्यापेक्षा वेगळे नव्हते. शिवाजी हा धार्मिक राजा होता. तो हिंदू धर्माचा अभिमानी होता व त्याने हिंदू देवळांना, ब्राह्मणांना इनामे दिली. या गोष्टी खऱ्या आहेत, पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मियांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपणास हिंदू श्रेष्ठ बनता येणार नाही असे त्याला कधीच वाटले नाही. कारण मध्ययुगात देखील त्याची धर्मसाधना डोळस होती. कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हृदय बाळासाहेब आंबेडकरांच्या